जीवनाचे व्यवहार कसे चालत असतात? प्रत्येक वस्तूचे वेगळेपण काय असते? निसर्ग प्रत्येक वस्तूला वेगळेपण कसे देत असतो? याची ओळख करून देण्यासाठी एका सर्वस्वी वेगळ्या खेळाचे आयोजन विष्णुगुप्त प्रकल्पात करण्यात आले होते. प्रकल्पाच्या परिसरात बरीच झाडे आहेत. त्याच्या फांद्या, पाने, फळे जमिनीवर पडलेली असतात. ती गोळा करून आणा व त्या वापरून विस्तव पेटवा. त्यासाठी 3 दगडांची चूल तयार करा. रस्त्यावर काम करणारे अनेक कामगार तशा प्रकारच्या चुलीवरच त्यांचा स्वयंपाक करीत असतात. त्या चुलीवर 1 लिटर पाणी असलेले भांडे ठेवा व त्याला उकळी आणून दाखवा. त्यासाठी ज्या काडीपेटीत 4 ते 5 एवढ्याच काड्या आहेत अशी पेटी प्रत्येक गटाला देण्यात आली. काही मुलांना 3 दगडाची चूल म्हणजे काय हेच माहीत नव्हते. त्यांना चूल म्हणजे काय हे दाखविले गेले. जमिनीवर बरेच सरपण पडलेले होते. पेटवण्यासाठी काही मुलांनी पडलेले गवत गोळा केले, तर काहींनी पाने आणली, काहींनी पडलेल्या काटक्या गोळा केल्या. काही गटांची चूल पेटलीच नाही. त्याआधीच पेटीतल्या साऱ्या काड्या संपल्या होत्या. आपल्याकडे पेटवण्यासाठी लागणाऱ्या काड्या मर्यादित आहेत हेच अनेकांच्या लक्षात आले नाही. काहींना चूल पेटवणे जमले, पण पाण्याला उकळी आणता आली नाही. फक्त एकच गट पाण्याला उकळी आणू शकला. 3 मुलांच्या फक्त 4 गटांना हा खेळ देण्यात आला होता. बाकी सारी मुले या गटाची धावपळ गंमत पाहत होती. एखादी अशी कृती पाहणे हाही खेळच असतो. हा असा खेळ प्रत्येकाच्या आत सतत चालत असतो. पाण्याला उकळी आल्यावर खेळ संपला होता, पण त्याचा महत्त्वाचा भाग शिल्लक होता. गटाने खेळाच्या निमित्ताने जे काही केले त्यातून त्यांना काही शिकता आले का? त्यांना हा अनुभव कसा वाटला? अशी चूल पेटवण्याचा खेळ परत खेळायला मिळाला तर ते त्यांना आवडेल का? असे असे अनेक प्रश्न त्यांनी स्वतःलाच विचारायचे होते. त्यांचे विचार त्यांनी शब्दात मांडायचे होते. या अशा एखाद्या चाकोरीबाहेरच्या खेळात सहभागी झाल्यानंतरच त्यामध्ये मजा काय असते हे कळू शकेल. मुलांना ज्यामध्ये सहभागी होणे आवडेल असे खेळ तयार करण्याचा प्रयत्न प्रकल्पात केला जातो. मुले खेळामधूनच खूप काही शिकत असतात. खेळ हे शिकवण्याचे उत्तम माध्यम आहे. असे वेगवेगळे खेळ निर्माण करण्याचा प्रयत्न प्रकल्पात नेहमी केला जात असतो. त्यामधून काय शिकता व शिकविता येते, याचा शिकणाऱ्या मुलाजवळ काय संबंध आहे, त्यातून पर्यावरण शिक्षणाचे धडे कसे शिकता येतात, याचा काही तपशील आपण पुढील भागातून पाहू. धन्यवाद.